हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज मी बनवते आहे आम्रखंड. आणि तुम्ही बघू शकाल की मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. सो मी रात्रभर दही कॉटनच्या कपड्यामध्ये लटकवून ठेवलं होतं, ज्याला आपण हंकड दही म्हणतो. आणि त्याच्यानंतर त्याचं सगळं पाणी निघून गेल्यावर जो चक्का रेडी झाला त्याच्यात मी सकाळी केसरच्या काड्या टाकून ठेवलं होतं. आणि आता हे ना एकदम छान व्यवस्थित फेटून घ्यायचं, म्हणजे त्याचं टेक्स्चर एकदम छान येईपर्यंत, प्लेन टेक्स्चर येईपर्यंत मस्त त्याला फेटून घ्यायचं. आणि हे फेटून झालं की ह्याच्यामध्ये बघा मी 1 वाटी हे होतं चक्का, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर आणि 1 आंब्याचा पल्प असं प्रमाण घेतलेलं आहे. आणि थोड्या वेळाने ते स्मूथ टेक्स्चर झालं की त्याच्यामध्ये एक चम्मच साखर ॲड करत जायची आणि परत ते छान फेटत जायचं. थोडीशी मेहनत लागते फेटण्याची, पण जो एंड रिझल्ट असतो ना तो खूप छान असतो. सो तुम्ही बघू शकता मी जी साखर ॲड करते त्याच्याने त्याचं टेक्स्चर किती चेंज झालेलं आहे. मस्त होतो आणि घरी केलेल्या गोष्टींची टेस्ट आणि आनंद वेगळाच असतो. त्याच्यामुळे मला स्वीट पण काही प्रमाणात, म्हणजे असं असतं की जर माझ्याकडे टाईम आहे तर मला घरी केलेलं आवडतं. आणि त्याच्यानंतर 1 चमचा आंब्याची प्युरी ॲड करत जायचं आणि मस्तपैकी फेटायचं त्याला. थोडीशी मेहनत लागते ह्याला, पण ह्याची टेस्ट अप्रतिम होते घरी केलेल्याची. आणि हे सगळं फेटून झालं ना मस्त की परत त्याच्यामध्ये केशरच्या काड्या टाकून फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये जसं तुमची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे. थोडंसं 5-10 मिनटं वेळ असेल तर फ्रीझरमध्ये ठेवा, नाहीतर खाली फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल. तुम्ही ह्या पद्धतीने आम्रखंड नक्की करून बघा. मला विश्वास आहे की तुम्हाला नक्की आवडेल. आणि प्लीज तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. परत भेटू पुढच्या रेसिपीसोबत.